इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ 6वा सागर जलाचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न पहिला खालील वैशिष्ट्यांवरून त्या प्रदेशातील सागरजल क्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत बरोबर खूण करा. अ. तिरपी सूर्यकिरणे वितळणारे बर्फ कमी. आ. अधिक काळ ढगाळलेले आकाश वर्षभर पर्जन्य मध्यम. ई. बहुतेक दिवस निरभ्र आकाश लंबरूप सूर्यकिरणे जास्त. ई. गोड्या पाण्याचा पुरवठा कमी सभोवती वाळवंटी प्रदेश जास्त. उ. तापमान कमी नदी जलाचा मुबलक पुरवठा कमी. उ. खंडांतर्गत स्थान सभोवती वाळवंट कमी पर्जन्य जास्त. प्रश्न दुसरा आहे कारणे लिहा. अ. बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते. उत्तर बाल्टिक समुद्र थंड प्रदेशात स्थित आहे. येथे तापमान कमी असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असते. तसेच अनेक नद्या या समुद्राला मिळत असल्याने गोड्या पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. बर्फ वितळल्यामुळेही गोडे पाणी वाढते. त्यामुळे या समुद्रातील सागर जलाची क्षारता कमी आढळते. आ. तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते. उत्तर तांबड्या समुद्राच्या दक्षिण भागात बाहेरील समुद्रातून पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे क्षारता तुलनेने कमी असते. उत्तरेकडील भागात हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे पर्जन्यमान कमी व बाष्पीभवन जास्त असल्यामुळे सागर जलातील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे उत्तरेस क्षारता जास्त आढळते. ई. समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही. उत्तर समान अक्षवृत्तावर असूनही सर्व महासागरामध्ये तापमान पर्जन्यमान नदी जलाचा पुरवठा बाष्पीभवन व सागरी प्रवाह यात फरक आढळतो. काही भागात मोठ्या नद्या समुद्राला मिळतात तर काही भागात वाळवंटी हवामान असते. त्यामुळे क्षारतेचे प्रमाण सर्वत्र सारखे राहत नाही. ई. वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. उत्तर सूर्यकिरणे सागराच्या वरच्या भागापर्यंतच प्रभावीपणे पोहोचू शकतात. खोली वाढत गेली की सूर्याच्या उष्णतेचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे सागर जलाचे तापमान कमी होत जाते. साधारणतः 2000 मीटर खोलीनंतर तापमान जवळपास स्थिर राहते. उ. भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात. उत्तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जास्त तापमान जास्त व हवामान तुलनेने कोरडे असते. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक होते. तसेच पूर्व किनारपट्टीवर अनेक मोठ्या नद्या मिळत असल्याने गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होतो. पश्चिम किनाऱ्यावर खारटपणा जास्त असल्याने तेथे मिठागरे अधिक आढळतात. उ. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते. उत्तर मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात तापमान जास्त व पर्जन्यमान कमी असते. या प्रदेशात वाळवंटी हवामान आढळते. त्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असल्याने सागर जलातील क्षारांचे प्रमाण वाढते. म्हणून या भागात सागर जलाची क्षारता दिसून येते. प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. सागरजल क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते? उत्तर सागरजल क्षारतेच्या भिन्नतेवर पुढील घटक परिणाम करतात. 1. तापमान. तापमान जास्त असलेल्या प्रदेशात बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असल्याने क्षारता वाढते. 2. बाष्पीभवन. पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी कमी होते पण क्षार समुद्रातच राहतात.
त्यामुळे खारटपणा वाढतो. 3. पर्जन्यमान. जास्त पाऊस पडणाऱ्या भागात गोड्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने क्षारता कमी होते. 4. नदी जलाचा पुरवठा. नद्यांमधून मोठ्या प्रमाणात गोडे पाणी समुद्रात मिसळल्यास क्षारता कमी होते. आ. कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा. उत्तर. कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या आसपासचा प्रदेश उष्ण कटिबंधात येतो. येथे सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात, त्यामुळे तापमान जास्त राहते. तापमान जास्त असल्याने बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होते. या भागात पर्जन्यमान कमी असते, तसेच गोड्या पाण्याचा पुरवठाही मर्यादित असतो. परिणामी सागर जलातील क्षारांचे प्रमाण वाढते. या प्रदेशात सागर जलाची क्षारता साधारणतः 36% ते 37% इतकी आढळते. त्यामुळे हा प्रदेश जगातील अधिक क्षारता असलेल्या प्रदेशापैकी एक मानला जातो. ही सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. उत्तर. सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर पुढील घटक परिणाम करतात. 1. अक्षवृत्तीय स्थान. विषुववृत्ताजवळ तापमान जास्त तर ध्रुवीय प्रदेशात कमी असते. सूर्यकिरणांचा कोन. लंबरूप सूर्यकिरणे जास्त उष्णता देतात तर तिरपी किरणे कमी उष्णता देतात. 3. सागरी प्रवाह. उष्ण प्रवाह तापमान वाढवतात तर थंड प्रवाह तापमान कमी करतात. 4. पर्जन्यमान. जास्त पावसामुळे पाण्याचे तापमान कमी होऊ शकते. ई. खोलीनुसार सागर जलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा. उत्तर. सागराच्या पृष्ठभागावर सूर्यकिरणांचा प्रभाव जास्त असल्याने तापमान जास्त असते. खोली वाढत गेली की सूर्यकिरणे कमी प्रमाणात पोहोचतात, त्यामुळे तापमान कमी होत जाते. साधारणतः 2000 मीटर खोलीपर्यंत तापमान घटते. त्यानंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र जवळपास 4 अंश सेल्सिअस स्थिर राहते. उ. क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर. सागर जलाच्या क्षारतेवर पुढील घटक परिणाम करतात. 1. बाष्पीभवनाचे प्रमाण. जास्त बाष्पीभवनामुळे क्षारता वाढते. 2. तापमान. उष्ण प्रदेशात तापमान जास्त असल्याने क्षारताही जास्त असते. 3. पर्जन्यमान. जास्त पावसामुळे क्षारता कमी होते. 4. नदी जलाचा पुरवठा. गोड्या पाण्यामुळे समुद्रातील खारटपणा कमी होतो. 5. हिमी वितळणे. वितळलेल्या बर्फामुळे गोड्या पाण्याचे प्रमाण वाढते. प्रश्न 4. पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो ते स्पष्ट करा. अ. सागरी जलाची घनता. उत्तर. सागरी जलाच्या तापमानानुसार त्याच्या घनतेत बदल होतो. तापमान वाढले की पाणी प्रसरण पावते, त्यामुळे त्याची घनता कमी होते. उलट तापमान कमी झाले की पाणी आकुंचन पावते व घनता वाढते. उष्ण प्रदेशातील सागर जलाचे तापमान जास्त असल्याने तेथील पाण्याची घनता कमी असते. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्यामुळे सागर जलाची घनता जास्त आढळते. सागरी प्रवाह व पाण्याच्या हालचालीवर ही घनतेचा परिणाम होत असतो. आ. सागरी जलाची क्षारता. उत्तर. तापमानाचा सागर जलाच्या क्षारतेवर मोठा परिणाम होतो. तापमान जास्त असलेल्या प्रदेशात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते, पण क्षार समुद्रातच राहतात, त्यामुळे सागर जलातील क्षारांचे प्रमाण वाढते व पाणी अधिक खारट बनते. उष्ण कटिबंधात तापमान जास्त असल्याने क्षारताही जास्त आढळते. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्याने बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे तेथे सागर जलाची क्षारता कमी असते.